पूजा खेडकरच्या नियुक्तीबाबत यूपीएससीकडे 3 आरटीआय या ठिकाणी पाठवण्यात आले आहेत। नियुक्तीबाबत 3 महत्त्वाच्या मुद्द्यावर माहिती मागवली आहे। मल्टिपल डिसॅबिलिटीची यूपीएससीने पडताळणी कशी केली हा देखील त्यातला महत्त्वाचा सवाल आहे। ओबीसी जात प्रमाणपत्र पडताळणी बाबतीत ही आरटीआय ऑनलाईन पद्धतीने यूपीएससीकडे ही माहिती अधिकारातील अर्ज करण्यात आला आहे। पुण्यातून उचलबांगडी झालेल्या आयएएस पूजा खेडकर वाशिममध्ये उपजिल्हाधिकारी पदावर रुजू झाल्या। एरबी ऑडीनं फिरणाऱ्या पूजा खेडेकर आज सरकारी गाडीनं ऑफिसला आल्या होत्या। पूजा खेडकर यांना वाशिमच्या जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांनी रुजू करून घेतलं। पहिल्याच दिवशी जिल्हा प्रशासनासोबत महसूल मंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाल्या। ऑक्टोबरपर्यंत पूजा खेडेकर वाशिमच्या कर्तव्यावर असतील असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं। त्यांच्या आता ऑक्टोबरपर्यंत तिथे असणार आहे। नंतर त्याला मुंबईमध्ये अटॅचमेंट्स असतात। परत नोव्हेंबरपासून त्याला इंडिपेंडंट चार्जेस असणार आहे। आज मॅडम सकाळी आलं होतं रुजू व्हायला। पूजा खेडेकर यांना त्यांच्यावर झालेल्या कारवाईबाबत विचारलं असता त्यांनी या प्रकरणी काहीही बोलण्याचा अधिकार नसल्याचं सांगितलंय। मी आता ऑथोराइज नाही आहे तुम्हाला काही सांगण्यासाठी। गव्हर्नमेंट रूल्स डू नॉट अलाउ मी टू स्पीक एनीथिंग ऑन दिस मॅटर, सो आय एम सॉरी आय कॅन नॉट स्पीक एनिथिंग। आज मी ऑफिशियली जॉईन झाले आहे वाशिमला अँड मी इकडे वर्क करायला, इकडे काम करायला मी अभिलाषी आहे। पूजा खेडेकर यांनी गैरमार्गाने आयएएस परीक्षा पास केली असेल तर त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी विरोधकांनी केली। अशा पद्धतीने काही डॉक्युमेंटचा फेरफार जर करून काही लोक अधिकारी झाले असतील आणि तसा रिपोर्ट असेल तर नक्कीच सरकारने त्या बाबतीत लक्ष घालावं आणि योग्य ती कारवाई करून सिस्टमला न्याय द्यावा असं त्या ठिकाणी माझ्यासारख्याचं मत आहे। पूजा खेडेकर यांनी आयएएस होण्यासाठी गैरमार्गाचा अवलंब केला असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे। शिवाय नोकरशाहीमधील राजेशाही वागणुकीवरही अंकुश घातला पाहिजे। गोपाळ व्यास, लोकशाही मराठी, वाशिम। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।